उन्हाळ्यामध्ये भाजीला काय बनवायचं हा जर प्रश्न तुम्हाला पडत असेल तर त्यासाठी चमचमीत सांडग्याची भाजी आज आपण बनवत आहोत. त्याला मिश्र वड्यांची भाजी देखील म्हणतात. त्याचबरोबर तुम्हाला कांदा कापण्याचा खूप जास्त कंटाळा येत असेल तर अवघ्या 1 सेकंदामध्ये तुमचा एक कांदा पूर्ण कापून होणार आहे. यासाठीची एक सोपी ट्रिक्स देखील या रेसिपीमध्ये तुम्हाला सांगणार आहे. झटपट 5 ते 10 मिनिटांमध्ये चमचमीत सांडग्याची भाजी कशी बनवायची हे आज आपण पाहणार आहोत. चवीला अगदी अप्रतिम अशी लागते. तुम्ही चपाती, भाकरी किंवा भातासोबत देखील ही भाजी सर्व करू शकता. सो हाय, मी कविता. मी तुमच्यासाठी घेऊन येत असते दररोज दुपारी 12 वाजता अशा चमचमीत झटपट तयार होणाऱ्या रेसिपी आणि त्यासोबत किचन टिप्स देखील, जेणेकरून तुमचा स्वयंपाक करणं होईल सोपं. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आज आपण उन्हाळा स्पेशल सांडग्याची भाजी कशी करायची ते पाहूया. त्यासाठी या ठिकाणी सांडगे घेतलेले आहे. हे मिश्र डाळीचे सांडगे कसे बनवायचे याची डिटेलमध्ये रेसिपी आपण या अगोदर पाहिली आहे. ती जर तुम्ही पाहिली नसेल तर त्याची व्हिडिओ मी या व्हिडिओच्या शेवटी देणार आहे, तिथून तुम्ही पाहू शकता किंवा वरील आय बटनवर क्लिक करून देखील ती रेसिपी तुम्ही पाहू शकता. हे सांडगे घेतलेले आहेत. त्यानंतर आपण कढईमध्ये तेल टाकणार आहोत. तेल छान गरम होत आहे तोपर्यंत चॅलेंज आहे की अगदी तेल गरम होईपर्यंत आपले 4ही कांदे झटपट कापून होणार आहे. त्यासाठी पूर्वतयारीमध्ये कांद्याची वरील साल मी काढून ठेवली. अशा पद्धतीने छान असा हा कांदा कट करून घ्यायचा. आणि तुम्हाला जर कांदा कापण्याचा कंटाळा येत असेल तर अगदी बारीक आकाराचा हा कांदा अवघ्या 1 ते 2 मिनिटाच्या आत कापून होतो. ही अगदी सोपी आणि महत्त्वाची ट्रिक्स आहे. फक्त तुम्हाला या ठिकाणी दक्षता अशी घ्यायची की ही किसणी तुमच्या ओठाला लागू नये, यासाठी करताना थोडंसं काळजीपूर्वक करा. परंतु तुम्ही पाहू शकता डोळ्यात अगदी थेंबरही पाणी न येता अवघ्या काही मिनिटाच्या आतच आपला हा कांदा कापून झालेला. आणि अशाच किचनचे जर काही तुम्हाला हॅक्स शिकायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण रेसिपीमध्ये आपण अशा पद्धतीचे हॅक्स देखील पाहत असतो. कढईतील तेल छान गरम झालेलं आहे. यामध्ये टाकूया 1 चमचा जिरं छान असं फुललेलं आहे. आता यामध्ये टाकणार आहोत कढीपत्ता. या स्टेजला तुम्हाला कोथिंबीर टाकायची असेल तर टाकू शकता, परंतु माझ्याकडे अगदी थोडीशी कोथिंबीर अवेलेबल होती, त्यामुळे कोथिंबीर मी फोडणीमध्ये न टाकता सगळ्यात शेवटी ती यूज करणार आहे. आता यामध्येच टाकूया आपण बारीक चिरलेला हा कांदा. आणि कांदा देखील तुमचा झटपट असा तळले जावा यासाठी दुसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे यामध्ये टाकायचं चिमूटभर मीठ. मिठामुळे कांद्यातील मॉइश्चर कमी व्हायला मदत होते आणि कांदा झटपट असा पटकन लालसर रंगावर तळून होतो. त्यामुळे खूप जास्त टाकायचं नाही, नाहीतर तुमच्या भाजीचं मिठाचं प्रमाण हे चुकू शकतं. त्यामुळे फक्त कांद्यातील मॉइश्चर कमी होण्यासाठी चिमूटभर मीठ टाकायचं. आणि कांदा तुम्ही पाहू शकता अवघ्या काही मिनिटाच्या आतच आपला हा कांदा पटकन लालसर होईल. खूप जास्त वेळ लागणार नाही. जेवढा वेळ तुम्हाला कांदा परतवण्यासाठी लागतो त्यापेक्षा निम्मा वेळ हा या ठिकाणी कांदा परतवून तयार होईल. तुम्हाला जर अशा पद्धतीची किचन हॅक्स तुम्हाला जर शिकायचे असतील तर त्यासाठी कमेंट नक्कीच करा. आपण सेपरेट व्हिडिओ यावर बनवू आणि खूप सगळे किचन हॅक्स या ठिकाणी पाहू. खूप जास्त भांड्याचा पसारा करायचा नाही. त्यामुळे तुम्ही जर अगोदर तेलामध्ये सांडगे तळून घेतले तर तुम्हाला ते काढून घ्यावे लागतात आणि ज्या डिशमध्ये तुम्ही ते काढून घ्याल ती डिश देखील तेलकट होईल. त्यामुळे भांड्याचा पसारा कमीत कमी करायचा असेल तर अशा पद्धतीने सांडगे अगोदर तळून न घेता कांदा परतवून तो बाजूला करून घ्यायचा आणि त्याच कढईमध्ये हे सांडगे देखील भाजून घ्यायचे. अगदी खूप जास्तही भाजायचे नाही किंवा खूप कच्चेही ठेवायचे नाही. हलकासा ब्राऊन किंवा लाल रंग आला की लगेचच हे सांडगे कांद्यामध्ये मिक्स करून द्यायचे. तुम्ही पाहू शकता हलकासा सांडग्याचा रंग बदललेला आहे. आता लगेचच आपण कांद्यामध्ये हे सांडगे मिक्स करून देऊ, म्हणजे जेणेकरून राहिलेले जे सांडगे आहे भाजायचे ते कांद्यामध्ये आपल्याला भाजता येतील अशा पद्धतीचे. त्यानंतर या सांडग्यांनाच तुमच्या भागामध्ये जर काही वेगळं असं नाव दिलेलं असेल तर देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा. आमच्या भागामध्ये सांडगे किंवा मिश्र डाळीचे वडे असे म्हणतात. या भाजीला सांडग्याची भाजी किंवा वड्याची भाजी असं देखील म्हणतात. हे पहा, खूप छान असं 1 ते 2 मिनिटामध्ये हे वडे आपण भाजून घेतो. वडे भाजताना गॅस मोठा करायचा नाही, मध्यम आचेवर छान असे लालसर रंगावर भाजून झालेले आहेत. आता लगेचच आपण एकतर तुम्ही पाणी गरम करून यामध्ये टाकू शकता किंवा तुम्ही थंड पाण्याचा वापर केला तरीही चालणार आहे, कारण हे जे सांडगे आहे ते शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही. आपल्याला जर काही मिनटाच्या आतच ही भाजी बनवायची असेल तर तेवढ्या टिप्स आपण किंवा तेवढे हॅक्स देखील वापरले पाहिजे. यामध्ये टाकूया लाल मिर्च पावडर. बेडगी लाल मिर्च पावडर आहे, त्यामुळे आपल्या भाजीला रंग देखील छान येणार आहे. आता ही लाल मिर्च पावडर छान अशी यामध्ये परतवून घ्यायची. त्यानंतर टाकायची हळद,
अगदी थोडासा गरम मसाला देखील यामध्ये मी टाकलेला आहे. या ठिकाणी गरम मसाल्याऐवजी तुम्हाला कांदा लसूण मसाल्याचा वापर करायचा असेल तरी देखील करू शकता. या ठिकाणी सर्व मसाले छान असे आपण परतवून घेतलेले आहे. त्यानंतर गॅस कमीच ठेवायचा आणि यामध्ये आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करा. आता तुम्हाला ग्रेव्ही कशा पद्धतीची करायची, ही भाजी लतपत करायची की ग्रेव्ही थोडीशी जास्त करायची, त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण ही कमी अधिक करू शकता. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे या ठिकाणी सांडगे शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही. अवघे 1 ते 2 मिनटातच सांडगे शिजवून तयार होतात. त्यामुळे खूप जास्त वेळ जाऊन द्यायचा नाही. पाण्याला उकळी येण्यासाठी ठेवलेलं आहे सांडग्यामध्ये. तोपर्यंतच लगेच आपण शेंगदाणे छान असे भाजून घेऊया. आणि शेंगदाणे भाजल्यानंतर त्यामध्ये लसूण टाकायचा आणि पटकन शेंगदाण्याचा कूट आपल्याला मिक्सरला काढून घ्यायचा आहे. हवं तर तुम्ही पूर्वतयारीमध्ये शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून ठेवला तरीही चालणार आहे. परंतु शूट करत असताना तुम्हाला सगळ्या स्टेप मला स्टेप बाय स्टेप रेसिपी दाखवायची होती, त्यामुळे मी हे नंतर केलेलं आहे. सांडगे आपले छान असे 1 ते 2 मिनटामध्ये शिजलेले आहे. छान तेल यावर आलेलं आहे. आता लगेचच आपण हा जो शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे तो यामध्ये टाकणार आहोत. आता या भाजीमध्ये मला खूप जास्त ही ग्रेव्ही आवडत नाही, फक्त सांडग्यांच्या भाजीपुरतीच अगदी थोडीशी ग्रेव्ही आवडते. त्यानुसार मी पाण्याचं प्रमाण वापरलेलं आहे. चवीनुसार आपण मीठ ॲड केलेलं आहे. आणि आपण या ठिकाणी शेंगदाणे आणि लसूणचा जो कूट करून घेतलेला होता तो देखील आपण यामध्ये ॲड केलेला आहे. हवं तर तुम्हाला या ठिकाणी कांद्यासोबतच टोमॅटोचा जरी वापर करायचा असेल ना तरी देखील तुम्ही करू शकता. फक्त टोमॅटो घेताना छान पिकलेला घ्या, म्हणजे ग्रेव्ही ही आंबट लागत नाही. या ठिकाणी अगदी 1 ते 2 मिनटासाठी ही भाजी शिजवून घेतली. त्यानंतर टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर आणि छान अशी आपली ही परफेक्ट सांडग्याची भाजी तयार झाली. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा. त्याचबरोबर कमेंट करायला विसरू नका. कमेंट बाजूला सरकवून हाईप देखील करा. आणि अशाच काही पारंपरिक रेसिपी या व्हिडिओच्या शेवटी मी दिलेल्या आहे त्या देखील पाहायला विसरू नका. आणि अगदी कविताच किचन स्टाईल आपण छान अशी ही सांडग्याची भाजी सर्व करूया. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका, कारण इथे मिळतात पूर्ण वर्षभर 365 रेसिपीज. एकही दिवस चॅनलला सुट्टी घेतली जात नाही. दररोज दुपारी 12 वाजता अशाच भरपूर टिप्स आहेत आणि अगदी युजफुल झटपट तयार होणाऱ्या रेसिपी आपण पाहतो. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.